बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी आहे। नागपूरमध्ये प्रियंका गांधींच्या रॅलीमध्ये राडा झालाय। रोड शो दरम्यान दोन पक्षांमध्ये वाद झालाय। प्रियंका गांधी यांच्या रॅलीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली। मध्य नागपूर मतदारसंघाच्या बडकस चौकामध्ये भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेसच्या रॅलीमध्ये शिरण्याचाही प्रयत्न केला आणि जोरदार राडाही झाला। नागपूरमध्ये मतदारसंघातील भाजप उमेदवार प्रवीण दटके यांचे कार्यकर्ते भाजपचे झेंडे घेऊन घोषणा देत आक्रमक झालेले होते आणि त्यानंतर काँग्रेसचे कार्यकर्ते देखील चांगलेच आक्रमक झाले। यावरती अर्थातच काँग्रेसकडून जोरदार टीका करण्यात आलेली आहे। लोकशाही मार्गाने सुरू असलेल्या प्रचारादरम्यान अशा पद्धतीने घोषणाबाजी करणं, शिरण्याचा प्रयत्न करणं हे अर्थातच पराभव समोर दिसत असल्यामुळे होत असलेलं कृत्य असल्याची टीका विजय वडेट्टीवार यांनी केलेली आहे। तसंच काँग्रेसचे अतुल लोंढे यांनी सुद्धा यावर जोरदार टीका केली। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी आमच्या प्रतिनिधींकडून। संजय, हा संपूर्ण जो प्रकार आहे त्याबद्दल काँग्रेस जोरदार टीका करते आणि पराभव समोर दिसतोय, म्हणूनच हे कृत्य भाजपने केलं असं म्हणतायत। प्रज्ञा, आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे सोनिया गांधी यांचे नागपुरात दोन रोड शो आयोजित करण्यात आले होते। पहिला रोड शो अर्थातच पश्चिम नागपूर भागामध्ये होता आणि पश्चिम नागपूरचा रोड शो उशिरा सुरू झाला आणि तो संपल्यानंतर ताबडतोब त्या शहराचं दुसरं टोक असलेल्या महाल भागात बडकस चौकात जो दुसरा रोड शो होता तो मध्य नागपूर मतदारसंघ आहे तिथे पोहोचल्या। साधारण 25 मिनिटात त्यांना ट्रॅफिकमध्ये सेफ पॅसेज मिळाल्यामुळे त्या तिथे पोहोचल्या। पण त्या आधीच तिथे रॅली सुरू होण्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आपल्या पक्षाचा झेंडा दाखवायला सुरुवात केली होती आणि रॅलीची सुरुवात होतानाच वेगवेगळ्या बाल्कनीमध्ये उभे असलेल्या लोकांनी सुद्धा घोषणा देणे आणि झेंडा दाखवणे सुरू केले आणि त्यानंतर मग कित्येक कार्यकर्ते रॅलीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करू लागले। त्यांनी जेव्हा त्यांना अटकाव करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी झेंडे दाखवून घोषणाबाजी करायला सुरुवात केली। काँग्रेसच्या विरोधात घोषणा, काँग्रेस नेत्यांच्या विरोधात घोषणा, असा सगळा माहोल होता आणि हा राडा झाल्यामुळे अचानक राडा सुरू झाल्यामुळे गोंधळ उडाला। आपल्याला माहिती आहे त्या आधीच्या पश्चिम नागपूर मतदारसंघातील रोड शो मध्ये कुठेही काहीही समस्या उत्पन्न झाली नाही। रोड शो सुरळीत पार पडला होता, त्यामुळे पोलीस सुद्धा थोडे सुस्तावलेले होते। पण मध्य नागपूरमध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांनी अचानक आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे पोलिसांना सुद्धा त्यांना अटकाव करण्यास खूप वेळ लागला, परिश्रम करावे लागले। आता परिस्थिती निवळली आहे आणि या सगळ्या प्रकरणामध्ये एक महत्त्वाची बाब अशी की प्रियंका गांधी यांनी हे सगळं अगदी खेळकर पद्धतीने घेतलं आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना नमस्कार केला, शुभेच्छा दिल्या आणि आपण काहीही करा तरी विजय महाविकास आघाडीचा होईल असं हसून सांगितल्याने वातावरण निवडण्यास मदत झाली आहे आणि लोकांनी सुद्धा उपस्थितांनी टाळ्या वाजवून त्यांच्या या घोषणेचं स्वागत केलंय। सध्या वातावरण निवळलं असलं तरी पोलिसांची जादा कुमक तिथे पाठवण्यात आलेली आहे। रोड शो संपल्यानंतर प्रियंका गांधी विमानतळाकडे रवाना झालेले आहेत। नक्कीच। मात्र संजय, आपण जर बघितलं तर हा संपूर्ण मतदारसंघ म्हणजे गेल्या काही काळापासून आपण बघतोय की पूर्णपणे वर्चस्व हे भाजपचंच राहिलेलं आहे। मात्र तरी अशा पद्धतीचं कृत्य यावरती भाजपच्या काही महत्त्वाच्या नेत्यांनी, बड्या नेत्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे का, की हा कार्यकर्त्यांचा खोडसाळपणा आहे या संदर्भात किंवा काही सूचना केल्या होत्या का? कारण भाजपचं अतिशय शिस्तबद्ध काम आपल्याला पाहायला मिळतं, मात्र तरीही असा प्रकार घडणं यावरती आता प्रतिक्रिया येणं अपेक्षित आहे। अगदी बरोबर प्रज्ञा, आपण सांगितलं काँग्रेस नेत्यांकडनं प्रतिक्रिया येत आहेत, विजय वडेट्टीवार बोललेले आहेत, बाकी नेते बोलत आहेत, पण आम्ही काही तिथल्या स्थानिक मोठ्या नेत्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी फोन घेतला नाही। एक पदाधिकाऱ्याशी बोलणं झालं तर त्यांनी सांगितलं की असं व्हायला नको होतं, कार्यकर्त्यांनी आक्रमकतेनं घेतलेलं आहे, त्यामागे काही कारणं असू शकतात असं ते म्हणाले आणि फोन कट केला। पण मी आपल्याला सांगतो इथे महत्त्वाचा विषय असा आहे की हा सगळा परिसर, मध्य परिसर, या परिसरामध्ये एकीकडे जेव्हा हलवा समाजाच्या लोक राहतात आणि मुख्य म्हणजे मुस्लिम
तिथे मोठ्या प्रमाणात मतदार आहेत आणि त्याच वेळेला दुसरीकडे बडकस चौक जिथे हा राडा घडला त्याच्या जवळच संघ मुख्यालय आहे, त्यामुळे संघ मुख्यालय परिसरातून रॅली निघत असल्यामुळे काही उत्साही कार्यकर्त्यांनी, शहर भाजपच्या उत्साही कार्यकर्त्यांनी आणि युवा मोर्चाच्या उत्साही कार्यकर्त्यांनी हे पाऊल उचललं असावं असं तिथल्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना वाटतंय, पण अद्याप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून अधिकृत कोणतंही वक्तव्य आलेलं नाही. अगदी संजय, सगळ्यात महत्त्वाचं या संपूर्ण प्रकरणामध्ये एक आपल्याला स्पष्टपणे जाणवते की काँग्रेसनं तर जोरदार टीका केलेली आहेच आहे, पण निवडणूक आयोगानं सुद्धा याची दखल घेणं गरजेचं आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे आणि त्याबद्दल तक्रार सुद्धा ते करणार आहेत. यावरती आता निवडणूक आयोगाकडनं कशा स्वरूपाची दखल घेतली जाऊ शकते आणि कार्यकर्त्यांवरती कशा पद्धतीची किंवा पक्षावरती सुद्धा कोणती कारवाई होऊ शकते का? अगदी बरोबर. जेव्हा पश्चिम नागपूरमध्ये रोड शो निघाला, प्रियंका गांधींचा रोड शो होता, त्यामध्ये पश्चिम नागपूरचे उमेदवार विकास ठाकरे, दक्षिण पश्चिमचे उमेदवार प्रफुल्ल गोरधे पाटील आणि बाकी काँग्रेस नेते होते. अत्यंत सुरळीत आणि शांततेने तो रोड शो पार पडला. पण मध्य नागपूरमध्ये हा जो गोंधळ घालण्याचा प्रकार घडलेला आहे तो निश्चितच कुठेतरी निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन करणारा आहे असं लोकांचं म्हणणं आहे. तज्ञ जाणकारांचं म्हणणं आहे की अशा पद्धतीनं आपण एका पक्षाच्या प्रचार यात्रेमध्ये धुडगूस घालून शिरण्याचा प्रयत्न करणे किंवा ती रोड शो बंद पाडण्याचा प्रयत्न करणे हे निश्चितच निवडणूक आचारसंहितेचं उल्लंघन आहे आणि त्या बाबतीत काँग्रेस पक्षाकडनं अधिकृतरित्या तक्रार करण्यात येणार आहे हे नक्की आहे आणि त्याचा दुजोरा सुद्धा काँग्रेस नेते देत आहेत. नक्कीच. तुर्तास धन्यवाद संजय या संपूर्ण माहितीसाठी. तर मुळात संपूर्ण प्रकरण आपण बघतोय की प्रियंका गांधी यांची आज रॅली इथे आयोजित करण्यात आलेली होती आणि या रॅली दरम्यान इथे संघ मुख्यालय सुद्धा जवळच आहे. बडकस चौक म्हणून हा अतिशय प्रसिद्ध असा चौक आहे आणि मध्य नागपुरामध्ये ज्यावेळेला काँग्रेसची ही प्रियंका गांधी यांची रॅली सुरू होती त्याच वेळेला काही भाजपचे कार्यकर्ते इथे आले आणि त्यांनी आपले झेंडे हाती घेत जोरदार घोषणाबाजी केली आणि त्यानंतर प्रियंका गांधी यांनी सुद्धा हसतच प्रत्युत्तर दिलं आणि या सगळ्या कार्यकर्त्यांना शुभेच्छाही दिल्या आणि काही झालं तरी महाविकास आघाडीचा उमेदवार विजयी होणार असंही या वेळेला प्रियंका गांधी म्हणाल्या. मात्र या संपूर्ण प्रकरणादरम्यान पोलिसांची भूमिका सुद्धा तितकीच महत्त्वाची होती. या सगळ्यांना आधीच का अडवलं गेलेलं नाही असाही सवाल उपस्थित केला जातोय आणि काँग्रेसचे कार्यकर्ते सुद्धा काही काळासाठी आक्रमक झालेले इथे पाहायला मिळाले. नागपूर मध्य मतदारसंघामधला हा जोरदार राडा आपण पाहतोय. या संपूर्ण प्रकरणावरती काँग्रेसनं जोरदार ताशेरे ओढलेले आहेत. लोकशाही पद्धतीनं आता रॅलीही काढायची नाही का असा सवाल यावेळेला उपस्थित केलेला आहे काँग्रेसच्या वतीनं. या संपूर्ण प्रकरणावरती अजूनही कोणत्या भाजपच्या बड्या नेत्याची प्रतिक्रिया आलेली नाहीये. मात्र स्थानिक जे महत्त्वाचे भाजपचे नेते आहेत त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधीकडे घडलेल्या घटनेवरती हे चुकीचं घडलं अशी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि असं घडायला नको होतं असंही म्हटलेलं आहे. त्यामुळे आता भाजपकडनं नेमकी या कार्यकर्त्यांवरती काय कारवाई केली जाते, निवडणूक आयोग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या संपूर्ण प्रकरणावरती कशा पद्धतीनं हस्तक्षेप करून या कार्यकर्त्यांवरती किंवा पक्षावरती कारवाई करतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.